आपण 13वा घेतला होता ना म्हणजे नाही नाही ते महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. हे पार्थ मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. तर मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं आपण की मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञान विचेत राक्षसीम आसुरीम चैव प्रकृती मोहिनी चेत. जे नास्तिकवादी आहेत ते मायेच्या म्हणजे मायेच्या मोहामध्ये पडलेले आहेत. आणि त्या मोहामध्ये ते काय करतात, पूर्णपणे विपरीत कार्य करतात, भक्तांच्या विपरीत. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही कार्यामध्ये त्यांना फळ मिळत नाही, सगळे कार्य त्यांचे निष्फळ. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे लोक आहे महात्मेजन, जे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात, जे भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त असतात. कारण मला ते सृष्टीचा अधिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. आणि दुर्जन जे आहेत ते भगवंतांना मानत नाही आणि या जगाचं ते अधिकारण आहे तेही जाणत नाही. त्यामुळे भगवंतांच्या भक्तीमध्ये ते युक्तही नसतात. तर म्हणून म्हटलंय की तर तटस्थ जीव हा ऍक्च्युली एक कोणाचा आश्रय घेईल, एक तर मायेचा आश्रय घेईल किंवा दैवी प्रकृतीचा आश्रय घेईल. तर अभक्त हे मायेचा आश्रय घेतात आणि भक्त दैवी प्रकृती अंतरंगा शक्तीचा आश्रय घेतल्यामुळे त्यांना महात्मे म्हटलं. तर महात्माची दोन लक्षणं काय आहेत? महात्मा तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो आणि भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो, हे लक्षात घ्या. आणि आपण बघितलं की जो जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वता, तो जो भगवंतांच्या दिव्य शक्तीच्या आश्रयामध्ये आलाय तो ऑटोमॅटिक भौतिक प्रकृतीच्या अधिपत्यापासून मुक्त झाल्याचा. कारण काय केलेलं आहे आता, फक्त जसं आपण तिकीट काढलं समजा लंडनचं, आणि तुम्ही बसल्या एअरप्लेन मध्ये पण अजूनपर्यंत पोहोचले नाहीये, पण नक्की तुम्ही पोहोचणारच आहे, म्हणजे लंडन मध्ये गेले का? कारण तुम्ही ते तिकीट काढलंय आणि त्यात बसलेलं आहे. त्याच प्रकारे एकदा दैवी प्रकृतीचा आश्रय घेतला आहे, भक्तीमध्ये आपण आलाय, तर कालांतराने आपण काय पोचणार आहे? आध्यात्मिक जगात पोहोचणार. म्हणजे आध्यात्मिक भौतिक प्रकृतीचा आधिपत्य पासून मुक्त झालेले आहे. पण समजा अजूनही त्या प्लेन मधून तुम्ही उडी मारू शकता, नाही की नाही? तर त्याला म्हणतात, तो म्हणजे की त्या त्या आश्रयाचा दुरुपयोग करून तो काय करतो, थोड्या नाही परत मला म्हणजे तिथे जायचं नाही, तो परत पतित होऊ शकतो, आहे की नाही? पण एकदा का त्यांनी ते ठाम पणे भक्ती स्वीकारली, तर तो निश्चितच काही काळानंतर भगवत धामात जाईल. ही आहे कृपा कोणाची? दैवी प्रकृती. तर फक्त आपल्याला कंटिन्युअस शरण घ्यायचं. हे शरण म्हणजे काय? महात्मेजन शरण घेतात, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात, म्हणजे काय करतात? तर सतत हे नवविधा भक्तीमध्ये मग्न असतात. आपण पहिले बघितलं कर्म, अकर्म आणि विकर्म, आहे की नाही? तर कर्म म्हणजे काय की पुण्यकर्म, जे काय कर्म करतो आपण ते शास्त्राच्या सांगण्यानुसार आहे. यज्ञ करतो, जे काय असेल त्याला काय म्हणतो? पुण्य मिळतं आपल्याला. पुण्य मिळाले काय होतं आपल्याला? पुण्य मिळून काय मिळतं? स्वर्ग. पुण्य मिळून गोलोक मिळतं. अरे पुण्य मिळाल्यानंतर पुण्य कशाला? की बाबा दान दिलं म्हणजे काय, 1000 रुपये दिले या कुठल्या तरी दिवशी, तर त्याचे 10,000 रुपये मिळतील, 1,00,000 रुपये मिळतील, त्याला म्हणतात पुण्य, हे की नाही? तो गरीबाला तो कपडे दिले, जे काय दान वगैरे या ज्या क्रिया कर्मकांड याला म्हणतात जे पुण्य कर्म. समजलं की नाही? या एकादशी दिवशी तुम्ही काही कोणाला मदत केली, जे काय असेल, तर हे या जन्मी तुम्हाला मिळेल किंवा पुढच्या जन्मी मिळेल, म्हणजे स्वर्ग वगैरे मिळेल, त्याला म्हणतात पुण्य. तर पुण्य आणि भक्तीचं पुण्य हे दोन सेम नाही आहे. हे लक्षात घ्या. म्हणून म्हणलं लिहिलंय की कर्म हे नुसते कर्म जे आहेत ते भौतिक जगात पुण्य देतील. विकर्म काय आहेत? जे पापकृत्य आहेत, जे शास्त्रानुसार सांगितल्याच्या विरुद्ध, आहे की नाही? की कोणाला खून नका करू, चोऱ्या नका करू,
हे जे आहे त्याने पाप मिळेल, पापाने केल्याने काय मिळेल, या जन्मी आपल्याला काहीतरी भोगावं लागेल किंवा दुसऱ्या जन्मी भोगा. पण अकर्म काय? हं? आपण कसं केलं. जे काही कार्य ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी करणे, त्याने काय मिळेल? त्याने आपल्याला काय मिळेल? भक्तिमय कृपा. तर भक्तिमय संचय, आपला भक्तीचा संचय वाढेल. तर ती आपली जी श्रद्धा आहे तिचं वर्धीकरण, म्हणजे ती श्रद्धा जी आहे ती शुद्ध प्रेमामध्ये त्याचं रूपांतर आहे. तर भक्ती केल्याने आपल्याला पुण्य मिळत नाही, आणि पाप पण. म्हणजे भक्ती करणे म्हणजे काय, अकर्म करणे म्हणजे पाप आणि पुण्य दोन्ही गोष्टी ज्या आहेत आपण नष्ट करतो. लक्षात आलं? असं समजू नका की भक्ती केल्याने आपल्याला बाकी सगळं काय मिळणार आहे. भक्तीचा अर्थ काय आहे? अकर्म म्हणजे की कर्म केल्याने आपण या जन्ममृत्यू चक्रात येणारच आहे. चांगले कर्म केलं तर परत सुंदर शरीर मिळेल दुसऱ्या जन्मी, किंवा श्रीमंत घर मिळेल, जे का असेल. पण यावं लागेल ना इथे. पाप केल्यानंतर दुसरे काहीतरी जन्म मिळेल, राक्षस योनी वगैरे मिळेल, परत यावं लागेल. अकर्म म्हणजे या जन्म मृत्यूच्या चक्रातून निघावं लागेल. म्हणजेच भगवत धामात जावं लागेल. म्हणजेच दैवी प्रकृतीचा आश्रय म्हणजे काय, की भौतिक जगात राहूनच आपण भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न झालेलो आहे. जे मुक्त आत्मे आध्यात्मिक जगात काय असतात, सतत भगवंतांच्या सेवेत असतात, त्यांच्या ध्यानात असतात. जे नवविधा भक्ती, हेच कार्य कोणाचं असतं? मुक्त आत्मे. मुक्त आत्मा म्हणजे जे गोलोकमध्ये आहेत, त्यांचा 24 तास त्यांचं ते चालू आहे. काय? नवविधा भक्ती. सगळं काही भगवंतांच्या सेवेसाठी, त्यांच्या संतुष्टीसाठी. तर म्हणून त्याला म्हणतात अकर्म. मग आपले 24 तास जे आहे ते अशा प्रकारे आपण नेमून दिले पाहिजे की त्याच्यात कायन वाचा मनसा या सगळ्यांनी भगवंतांची भक्ती झाली पाहिजे. कायन म्हणजे शरीराने सेवा करा, मनाने त्यांचं स्मरण करा, वाचेने त्यांचं गुणगान गा. तर हे केल्याने काय होईल? रिॲक्शन मिळणार नाही, पुण्यही नाही पापही नाही. पण हे जेवढं आपण कमी करू तेवढं आपण काही ना काही करून, अकर्म नाही करणार तर काय करू? कर्म करून किंवा विकर्म करू, दोन्ही याच्यात फसल्याचं. ती आहे माया. आणि दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली काय होईल? आपल्याला उत्साह निर्माण होईल काय करण्याचा? भक्ती करायला. म्हणून महात्म्यजन नेहमी दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात, म्हणजेच भक्तीचा, म्हणजेच भगवत भक्तांच्या संघाचा. काय करतात ते? भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढ सदैव रममाण असतात. अलग. तर ही नवविधा भक्ती म्हणजे ही अशा प्रकारे आहे, जी आपल्याला एक प्रोटेक्शन आहे. 24 तास सतत तुम्ही नाम जप करू शकत नाही, ठीक आहे, तो सेवा करा. सेवा नाही करतो, वाचन करा. वाचन नाही तर कथन करा, है की नाही? आपल्या पूर्ण इंद्रियांनी ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्चते. जे भक्तीशिवाय काहीही न करणे, ते हा एक गॅरंटी आहे की आपल्याला परत या भौतिक जगात माया पकडणार नाही. मायेचं एकमेव कार्य काय आहे? पुढे आपण बघू, की आपल्याला जास्त अडथळे निर्माण करेल, हे की नाही? तर महात्मा काय करतात? सततम कीर्तयंत यतंतश्च दृढ व्रता नमस्संतश्च माम भक्त्या नित्य युक्त उपासते. तर हा महात्मा म्हणजे असं नाही की महात्मा प्रभुपाद लिहितात की अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान करून लोक महात्मा होऊ शकत नाही. फक्त कृष्णाचं ध्यान. कसं? सततम कीर्तयंतो म्हणजे सतत माझे कीर्तन करतात आणि दृढ निश्चयाने प्रयत्न करत असतात. काय होतं? आपलं मन उत्साह जातो, दृढता जाते. कारण आता भरपूर झाला, आता थोडं काहीतरी मी फिरून येतो, काहीतरी मोबाईल बघ, काहीतरी इन्स्टा युट्यूब बघ, जे काय असेल. याला काय म्हणतात? दृढव्रत नाहीये. यतंतस, यतंतस म्हणजे प्रयत्न. प्रयत्न अशी पाहिजे, निश्चय, की सतत हे करणं. नमस्त्यंतस्य मान भक्त्या मला नेहमी वंदन करतात भक्ती भावाने, नित्य माझी उपासना कर. नित्य युक्त खूप जवळ. पुढे भक्त हा जो दिसला ना, तो काही ना काही
भक्तिमय सेवा करतानाच दिसला पाहिजे. नाही तर असं नाही की अरे हा भक्त आहे का आणि हा इथे काय करतोय, असं नाही वाटलं. या जागी कसा काय, तो म्हणजे तो नित्ययुक्त नाही. त्याचे दोन जीवन आहे. एक इकडे असा झाल्यानंतर नंतर तिकडे तो दुसरा काही करेल, तसं नाही. त्याला तो असा व्यक्ती महान आहे, तो महात्मा आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिर्भर. तर या सगळ्यांमध्ये तो सतत अ, नित्य युक्त असतो. ऍक्च्युली आता आपल्या इतकं मन दूषित आहे की आपल्याला हे खडतर तपश्चर्या वाटते, हे की नाही. 2 तास लेक्चर चाललंय, सतत की हे चाललंय. पण ऍक्च्युली जेव्हा हे मन शुद्ध होईल तेव्हा हे सुखकारक वाटेल. 2 बायका गप्पा मारत बसल्या तर ते त्यांना 4 तास गेले तर माहीत पडणार नाही. पण विषय कृष्ण आला तर नाही होणार, म्हणजे बेसिकली कारण का त्यात सुखकारक वाटतं ते सुलभ. पण भक्ती ही कधी वाटेल सुखकारक, जेव्हा आपल्या हृदयातील ते आपलं मी अहम ममेती जाणार. मी आणि माझे हा प्रकार घालून फक्त कृष्णाला आनंद मिळेल का, या गोष्टीमुळे आपण जेव्हा केले तर त्यासाठी मनुष्य कठोर तपश्चर्या करायला पण तो सुरुवात करेल. ठीक आहे, माझ्यासाठी कठोर तपश्चर्या असेल चालेल, पण ऍक्च्युली ते मला आत्म्याला सुखकारक आहे. माझ्या शरीराला करता आणि मनाला काय तपश्चर्या वाटते, पण ते केल्यानंतर माझा मी जो आहे आत्मा, त्याला आनंद मिळतो. कारण मी कृष्णाचा दास आहे, हे शरीर नाहीये. हे शरीर मृत आहे, सदैव मृत आहे. त्याला जीवित कोण करताय, आपण, आत्मा, आहे की नाही. तर त्या आत्म्याला तोपर्यंत आपण कधी आपण विचारच करत नाही. नेहमी काय करतो, शरीराबद्दल. शरीर जे आधीच मृत आहे, म्हणून पूर्ण जीवन जात आहे आणि तो हे तो निराश असतो. क्या पाया जीवन में कुछ नाही पाया. कारण तो बघतो अरे बाहेर जे आहे त्याचं जे मेलेलंच आहे त्याला बघतोय तो. जसं प्रभुपाद उदाहरण देतात की सोन्याचं पिंजरा आहे आणि त्याच्यात कोण आहे, पोपट आहे. आणि दिवसभर ती बाई काय करते, त्या पिंजऱ्याला स्वच्छ करते, त्याला नवीन हे देत आहे, त्याला तो आधी पाणी मागतोय, खायला देतोय, त्याच्याकडे लक्ष नाही. सोन्याचा पिंजरा आहे आणि तो मरून जातो. म्हणतो अरे काय फायदा आता सोन्याचा. तसं आपली गत आहे ही. जीवनभर जात आहे, शरीर हे बदलत आहे आणि त्यात तो कधीच शरीर जे आहे हे याला आपण सुखी करूच शकत नाही. करायचा तो जो आत्मा आहे त्याला. कार आहे, कारला धुतलंय, स्वच्छ केलेलं आहे, टायरला हवा भरली, पेट्रोल भरलंय, ती काही करू शकते का, ती नुसती उभी आहे. जेव्हा कार ड्रायव्हर आतमध्ये घुसेल तेव्हा ती फिरेल मागे, घुरून घुरून आवाज करेल, आलं लक्षात. पण तो स्वच्छ तो काय पाहिजे, दस्तपुष्ट पाहिजे ना तो चालवायला, नाही तर तो काय करेल, तो ऍक्सिडेंट करेल तो. तो म्हणून आपल्याला भक्ती म्हणजे ड्रायव्हरचं कार्य, म्हणजे आत्म्याचं कार्य. आणि माया म्हणजे शरीराचं कार्य. शरीराला आवश्यक कार्य जे करतात ते आपण काय करतो, मायेमध्ये आहे समजायचं. आणि जेव्हा आपण माया म्हणजे पिंजऱ्याची काळजी घेतोय, तो आतमध्ये जो जीव आहे तो ओरडतोय, खूप अरे मला खायला द्या, मला खायला द्या, म्हणजे भक्तिमय कार्य द्या जे मला. तो गाणं गायला पाहिजे पण तो ओरडतोय, किंचाळतोय तो, हे की नाही. आणि तो भरून जाईल. त्याच प्रकारे जीव हा सतत फिरतोय इकडे तिकडे, या या जीवनातून त्या जीवनात, त्या शरीरातून त्या. तो महात्मा जे आहेत ते कुठल्याही परिस्थितीत, तो ब्रह्मचारी असो, ग्रहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, ते कोणी असो, जो या सतत भक्तीमध्ये युक्त आहे तो महात्मा. आणि तो त्यासाठी हे सुलभ आणि काय भक्तिमय सुखकारक आहे. कारण तो जाणतो की मी काय करतोय, मी कशासाठी माझं जीवन आहे. ज्ञान यज्ञेन चापन्ने यजंतो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुख. पण सगळेच असे नाही करणार, सगळेच महात्मा नाहीये. कारण त्यांना काय नाहीये, प्रॉपरली आश्रय नाही, दैवी प्रकृत आश्रय घेतला नाही. आपण मागच्या काही श्लोकामध्ये बघितलं की कशा प्रकारे बहुतांश लोक मायेच्या जाळ्यामध्ये फसलेले आहेत. आणि ते जाणतात की
कृष्ण जे आहे ते पण मायामध्ये आहे. म्हणून मग त्यांचं कधीही सुटका होऊ शकत नाही. तर त्यापेक्षा बरे, त्यापेक्षा हायर म्हणजे एक नास्तिक आहे जो कृष्णाला मानत नाही, हे आहे. दुसरा त्यापेक्षा हायर काय आहे? तर एकत्वेन पृथक्त्वेन आणि बहुधा, म्हणजे सॉरी, विश्वतोमुखम, हे तीन प्रकारचे उपासक आहे. लिहून घ्या काय आहे. एकत्वेन, एकत्वेन म्हणजे जो व्यक्ती आंग्रोपासना म्हणतात त्याला. आंग्रोपासना म्हणजे स्वतःलाच भगवंतांची एकरूप मानून ते स्वतःचीच उपासना करतात, त्याला म्हणतात एकत्वेन. तर निर्विशेषवादी ते म्हणतात की आत्मा सो परमात्मा, म्हणजे आत्मा परमात्मा एक. तर ते भौतिक शरीराशी ते कर्मी सारखे आसक्त नसतात. कर्मी म्हणतात की अरे जीना है तो सिर्फ मजा करना है, ते म्हणतात कर्मी, म्हणजे इंद्रिय तृप्ती करणारे. त्याच्यापेक्षा बेटर आहे, त्याच्यापेक्षा चांगले आहे. ठीक आहे बाबा, शरीराशी, भौतिक शरीराशी आसक्त नाही, पण ते निरीश्वरवादी आहे. आत्मा सो परमात्मा म्हणजे अहम ब्रह्मास्मी, बस. तर मी शरीरातून मुक्त झालो की मी भगवान होईल, अशापर्यंत त्यांचं मत आहे. त्याला म्हणतात एकत्वेन, ही उपासना आहे. दुसरा आहे पृथक्त्वेन. पृथक्त्वेन म्हणजे काय? दुसरा प्रकारची उपासना हे येणार आहे परीक्षेत. तीन प्रकारच्या उपासना काय? तर पहिला एकत्वेन हे निर्विशेषवादी लोक आहेत, जे स्वतःलाच भगवंतांसारखं एकरूप म्हणून स्वतःची पूजा करतात, उपासना करतात. दुसरं पृथक्त्वेन म्हणजे प्रतीकोपासना, म्हणजे दुसऱ्या कुठल्या अन्य देवतेची उपासना करतात, स्वतःची नाही. अरे दुसरा एक पॉवरफुल देव आहे, भक्त, आपलं देवता आहे, जो काय देतो, चलो ठीक आहे, मला पाऊस देतो, पाणी देतो, अग्नी देतो, वायू देतो, जे काय, या सगळ्यांची, इतरांची काय करणे, उपासना. भगवंतांचे कोणते तरी स्वरूप मानून मनाने कल्पून त्याची उपासना करतात. म्हणजे काय करतात ते ते म्हणतात की हेच भगवान आहे. त्यांना माहित नाही की अरे भगवंतांचे प्रतिनिधी आहे ते, भगवान नाही. ते म्हणतात हे भगवंतांचे अनेक रूप आहे. लोक काय म्हणतात, हाही देव, हेही भगवान आहे, हेही भगवान, हे भगवानाचे अनेक रूप आहेत असं. त्याला म्हणतात पृथक्त्वेन, अन्य देवता उपासक. आणि तिसरे जे भगवंतांच्या विश्वरूपाचा स्वीकार करतात, त्यांची उपासना करतात, त्याला म्हणतात विश्वतोमुखम. एकत्वेन, पृथक्त्वेन आणि विश्वतोमुखम. ते काय म्हणतात, हे पूर्ण जगच भगवान आहे, हे विश्वरूप काय, हे भगवान आहे, त्यांची उपासना करतात. तर यांचं आपण पुढे पुढे बघूया. पहिले आपण 7व्या अध्यायात बऱ्यापैकी देवता उपासना बघितल्या आहे की नाही, की काय आहे ते, की ज्यांची जी श्रद्धा असते भगवंत त्यांची श्रद्धा दृढ करतात, त्यांना फळ मिळतं, पण ते फळ तात्पुरतं असतं. परत उपासना, परत फळ तात्पुरतं. आणि प्रलयाच्या वेळेस उपासक आणि त्यांचे देवता, म्हणजे जे काय, सगळेच नष्ट होतात प्रलयामध्ये. म्हणून भगवंत म्हणतात की सगळे, तुम्हाला भौतिक इच्छा आहे तरी माझ्याकडे या. तर आता हे विश्वतोमुखम म्हणजे काही लोक म्हणतात की हे पूर्ण विश्वच भगवंत आहे. ते पुढच्या 4 श्लोकामध्ये भगवंत म्हणतात आहे कशा प्रकारे, या भौतिक जगात सगळं काय जे आहे ते माझ्या शरीराचे अंगच आहे. अहम कर्तुर अहम यज्ञ स्वदाहम अहम औषधम मंत्रोहम अहम एवाज्यम अहम अग्निर अहम भूतम. भगवंत म्हणतात मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ आहे, पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण, वनौषधी आणि दिव्य मंत्रही मीच आहे. तूप, अग्नी आणि आहुतीही मीच आहे. याला म्हणतात, तर ऍक्च्युली ब्रह्मदेवांनी काय केलंय,
विश्वरूपाचेच पार्ट्स घेऊन बेसिकली काय केलेलं आहे, या विश्वाची निर्मिती केलेली आहे. म्हणजे बेसिकली विश्वरूपच या म्हणजे हे काल्पनिक आहे की कशा प्रकारे सगळं काही भगवंतातच स्थित आहे आणि भगवंत सगळ्यांमध्ये स्थित आहे, तरी भगवंत अलिप्त आहे. हे समजणे काय आहे? साधारण व्यक्तीला समजणे मुश्किल आहे. काय आहे? तीन गोष्टी. भगवंतच सगळीकडे आहे, भगवंत सगळ्यांमध्ये आहेत, तरी ते अलिप्त आहेत गोलोक वृंदावन. तर हे भौतिक जग म्हणजे भगवंतांचं म्हणजे म्हणजे विश्वरूप आहे बेसिकली. भगवंतांचा एक विस्तार आहे. भगवंत परमात्मा म्हणून प्रत्येक अणूच्या पण म्हणजे अणूमध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे. तरी ते कुठे आहेत? गोलोक वृंदावनमध्ये आपल्या लीला करतात. आलं लक्षात? तर भगवंत म्हणतात की पितामहस्थ जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्र ओंकार ऋक्साम यजुरेव. याचा अर्थ काय आहे की ही एक अशी दृष्टी आहे पंडिता समदर्शना की बेसिकली भक्त जो सगळीकडे भगवंतच बघतो. म्हणजे कुठलीही गोष्ट या भौतिक जगात अशी नाही की जी भगवंतांच्या कृष्णाशी विभिन्न आहे, भिन्न आहे, त्यांचा भगवंताशी संपर्क नाही आहे, संबंध नाही, असं काहीच नाही. सगळी कुठल्या कोणाची प्रॉपर्टी आहे? भगवंतांची प्रॉपर्टी. त्यामुळे असं म्हणूच शकत नाही ही गोष्ट आहे, या गोष्टीचा भगवंतांशी कृष्णाशी संबंध नाही, असं शक्यच नाही. कारण सर्व जगाचा पिता माता आधार पिता व मी आहे. मीच ज्ञेय आहे, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग सामवेद आणि यजुर्वेद मीच आहे. या सगळ्या चराचर सृष्टी ही श्रीकृष्णांच्या शक्तीच्या विविध क्रियांची अभिव्यक्ती आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. तर बेसिकली हे चार श्लोक जे आहेत हे जे पृथक्त्वेन वाले आहेत, आपलं सॉरी विश्वतोमुखम वाले आहेत, त्यांच्यासाठी आहे की बेसिकली तुम्ही बघताय विश्वतोमुखम, पण ते विश्वरूप नसून मीच आहे. हे चार श्लोक जे सांगतात, कारण हे सगळे जे कर्मकांडी लोक आहेत ते अं, जे काही कार्य करतात ते त्यांना श्रीकृष्ण द्विभुजधारी म्हणजे जे जे आहेत काय म्हणतात त्याला, गोपाल, ते नाही स्वीकारत. त्यांना वाटते म्हणजे 11व्याच अध्यायामध्ये जे विश्वरूपाचं जे वर्णन करण्यात आलं ते त्यांना आश्चर्यचकित करतात. पण कृष्ण म्हणतात अरे ते मीच आहे. तेच तेच. तर भगवान म्हणतात मीच ध्येय आहे, पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्रही मीच आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. या श्लोकांमध्ये मेन बेसिकली ते सांगितलं आहे, लक्षात घ्यायचं की आपण हे बघितलं की विश्वरूपामध्ये सगळं आलं, चंद्रलोक, सूर्यलोक, इंद्रलोक, महरलोक, हे 14 लोक हे सगळे जे आहेत श्रीकृष्णांची सृष्टी आहेत, तरी ते एकाच वेळी कृष्णच आहेत आणि नाही ते. तसं आपण बघितलं की कृष्ण विस्तारित भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्टीत कृष्ण आहे, सगळं काही कृष्णामध्ये आहे आणि कृष्ण अलिप्त आहे. म्हणजे कृष्ण म्हणतात माझ्यामध्ये तुम्ही आहात. ते कृष्ण विश्वरूप आहेत, माझ्यामध्ये सगळे आहेत. विश्वरूपामध्ये सगळे आपण आहेत ना, 14 लोक, आणि म्हणतात मी मी तुमच्यामध्ये आहे. कसे? परमात्मा म्हणून, तरी मी अलिप्त आहे. कुठे? गोलोकमध्ये माझं रूप आहे. या गोष्टी समजणे आवश्यक आहे. तपाम्यहम अहम वर्षम निगृह्णामि उत्सृजामि च अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. मीच उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडवितोय. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत आणि असत दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहे. आता 20 पासून 20 ते 25 मध्ये पृथक्त्वेन.
आपण 16 ते 19 पर्यंत काय बघितलं, विश्वतोमुखम वाले, यात सगळ्या पूर्ण 14 लोकांमध्ये काय काय जे जे त्यांना आकर्षित करतं ते कृष्ण सांगतात की ते मीच आहे. तर 20 ते 25 मध्ये पृथक म्हणजे जे लोक इतर अं, जे जीव आहेत हे की नाही, त्यांना भगवंताचं रूप मानसिक कल्पनेने बघतात आणि त्यांची उपासना करतात. त्रैविद्यामां सोमपा पूतपापः यज्ञेरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिव्य देव भोगान. वेद अध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे काय तर स्वर्ग प्राप्ती काय करतात लोक, देवतांची पूजा. कारण ते काय लिहिलं आपण म्हणजे बघतो की यांती देवव्रता देवान, ज्यांची तुम्ही पूजा कराल तिथे जा. तर देवतांची पूजा करायला कुठे जाल, देव. स्वर्गात. तर स्वर्गात गेले त्यासाठी काय करावं लागेल, तो वेद अध्ययन करणे. आणि तो वेदांमध्ये भरपूर हे दिलेले आहेत, काय दिलेले आहेत, इतर देवतांची उपासना करणारे यज्ञ दिले आहेत, ते करणार. आणि तिथे गेल्यानंतर काय मिळेल, सोमरस पान. हे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात असं भगवंत म्हणतात. का, कारण आपण बघितलं की भगवंत सगळीकडे, कुठलाही यज्ञ हा भगवंतांची आराधना केल्याशिवाय होऊच शकत नाही. आणि हळुवारपणे कृष्ण सांगतात आहे की कोणाचेही अधिपत्य तुम्ही स्वीकारताय तर ऍक्च्युली ते माझे प्रतिनिधीच आहेत, त्यामुळे इनडायरेक्टली तुम्ही अप्रत्यक्षपणे माझीच पूजा करता. पण फक्त तुम्हाला माहित नाही की अरे याला कोण पोषण देतं. असे जे लोक आहेत, जे स्वर्ग प्राप्तीवाले, पापकर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात. तर वेदाध्ययन केले, स्वर्गलोक प्राप्ती केल्यानंतर ते पुण्य लोकांत जातात, त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. म्हणून लोक म्हणत होत ना पहिले, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी. काय होते, तर द्विवेदी म्हणजे 2 वेदांमध्ये पारंगत, त्रिवेदी 3, चतुर्वेदी चार वेद. तर काय, कारण त्यांनी तशा प्रकारे केले तर ते त्यांचं हे पक्क होतं स्वर्ग, इन द सेन्स त्यात विद्वान असणे आवश्यक. तर एकदा तो गेल्यानंतर काय, त्यांची एंड काय, तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम. एकदा स्वर्गप्राप्ती झाली की तिथे ते आपल्या पुण्याचा एटीएम कार्ड वापरणार. सोमरस, फक्त आनंद, आहे की नाही. स्वर्ग म्हणजे काय, की जसं एखादा रिसोर्ट आहे, तिथे प्रत्येक गोष्ट त्याला काय पाहिजे, पुण्य लागतं. काही प्यायचं आहे पुण्य द्या, खायचं आहे पुण्य द्या, फिरायचं आहे पुण्य द्या. तर सगळं पुण्य 100% येते, कमी कमी होत शून्य होईल. क्षीणे पुण्य मरते लोकम विशांती. परत स्वर्ग लोकातून झिरो बॅलन्स झाला पुण्याचा, कुठे जायला पाहिजे, कुठे येईल, मुक्ती मिळत नाही, मृत्यू लोकात. मृत्यूलोक म्हणजे हा, याला म्हणतात, हा एकच भूलोक आहे जिथे आपल्याला काय म्हणतात की पुण्य आणि पाप कमवत आहे. एकदा पाप कमवलं तर खाली जावं लागेल अधोलोकात. काय करावं लागेल आपल्याला, आपला पाप खर्च करावा लागेल. जसं जेल. तर खालचे जे लोक आहेत, 7 लोक, अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ, आहे की नाही, हे जे आहे ते आहे जेल आहे, डिफरंट टाईप. पाप कर्म केल्यानंतर खाली जाऊन करावं लागेल, है की नाही. जेल में जातात लोक, तुमको 35 साल की सजा हो गई. 35 साल झाल्यानंतर तो परत पुढे येणार, भूलोकावर येणार, परत आपलं तुझे कपडा घेऊन काम करू. मग काही लोकांना जे आहेत त्यांना खूप पुण्य आहे, तर स्वर्ग लोकात जा. पण स्वर्गलोक टाइम झाला परत खाली या. म्हणून लिहिलं आहे की क्षीणे पुण्य मरते लोक. एवं त्रयी धर्मम अनुप्रपन्ना गतागतम काम कामाल. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मर्त्य लोकात परत येतात. कोण, पृथक्त्वेनवाले, अन्य देवता उपासक. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे पालन करून
जे इंद्रियोपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावं. म्हणून कर्मी जे आहेत त्यांना काही प्रॉब्लेमच नाही, ते तर नुसत्या मायाच्या जाळ्यात, त्यांना काही म्हणजे जनावरांसारखं लाईफ आहे. हे की नाही, की ज्यांना उपासना हा कॉन्सेप्टच माहित नाही, नास्तिक लोक. है की नाही, की कोणाचा अंडर नाही, मैं अपना कमाऊंगा खाऊंगा पिऊंगा. है की नाही, आहार निद्रा भय मैथुनंच, बस एवढं त्यांचं. त्यांच्या प्रती माया काही लोड म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तिला, ते म्हणतात माझ्या जाळ्यातच फसलेले आहे. पण त्याच्या बाहेरचे जे आहेत ते उपासना चालू करतात आहे. त्यांचे विविध प्रकारचे कॉलेजेस आहेत. हे की नाही, त्यांना अजून कोणी बरोबर बघता आला नाही शिकवायला. तर त्यांचे पहिला असं तो म्हणतात की एकत्वेनं. तर ठीक आहे, इंद्रिय तृप्ती नाही करत मी. मी काय आहे? आत्मा स्वरूप. मी अहम ब्रह्मास्मी. म्हणून मी या संसारापासून विरक्त राहतो. पण पुढे भगवंत माहित नाही. दुसऱ्या पृथक्त्वेनं, अरे या भौतिक जगात काय ठेवलं, म्हणजे भूलोकात काय ठेवलं, देवतांची उपासना करून स्वर्ग जाएंगे. पण परत शिडे पुण्य मरते लोक यांचं परत त्या चक्रात येतात. तिसऱ्या विश्वतोमुखम, ते अशा प्रकारे भगवंतांच्या दिव्य म्हणजे बेसिकली विविध प्रकारच्या लोकांवर वगैरे आकर्षित होऊन, काय काय जसं प्रभुपाद लिहितात की काही लोक काय करतात, डोंगर मोठा आहे, नॉट गोवर्धन, किंवा हत्ती मोठा प्राणी आहे त्याची पूजा, किंवा सिंह हा सगळ्यात राज आहे त्याची. तर अशा प्रकारचे लोक जे आहेत जे भगवंतांच्या भव्यतेवर काय म्हणतात आकर्षित होतात, असे आहेत लोक. अशा प्रकारचे तीन प्रकारचे लोक आहेत. तर आपण आता बघतोय, तिन्ही बघितले. त्याच्या व्यतिरिक्त आहेत महात्मे, आपण आधी बघितले, जे दैवी प्रकृतीचा आश्रय. ते काय करतात, त्यांना चिंतन आहे, अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम महाम्य. तर हे जे तिन्ही लोक आहेत, जे चारही झाले कर्मी, एकत्वेनं पृथक्त्वेनं विश्वतोमुखम, हे सगळे जीवांना काय पाहिजे, आनंद पाहिजे. हे की नाही, रक्षण पाहिजे जे आहे, आणि जे नाही आहे ते पाहिजे, आणून द्या. अलग लक्षात. पण त्यांच्यामध्ये कुणामध्ये कृष्ण आहे का, डायरेक्टली कनेक्टेड? जसं आपण बघतोय की ड्रायव्हरच नाही, ड्रायव्हर आहे पण तो ड्रायव्हरला खाद्य नाही दिलेलं आहे, तर गाडी व्यवस्थित नाही चालणार. हे की नाही, ड्रायव्हर आनंद आहे आणि परफेक्ट आहे, तर तो व्यवस्थित त्या गाडीचा उपयोग करू शकतो. हे की नाही. तर त्याचप्रमाणे हा जो आत्मा आहे, हा जेव्हा भगवंतांशी युक्त होईल, कनेक्टेड होईल, तेव्हा काय भगवंत म्हणतात, कसा होईल, अनन्य चिंतयंत, अनन्य भक्तिभावाने, म्हणजे कम्प्लिटली दुसरं अनन्य म्हणजे दुसरं कुठल्याच प्रकारचं नाही या चारपैकी. नास्तिकता नाही, किंवा म्हणजे कर्मी नाहीये, अन्य देवता नाही, स्वतःला पण नाही देवता समजतो तो, म्हणजे मी भगवंत आहे असं पण नाही, निरशेषवादी नाही. चौथा तो विश्वतोमुखम पण नाही, इतर कुठल्याही याला आकर्षित नाही. अनन्य भावाने जो भक्ती भावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो. योग क्षेमम, म्हणजे मी त्यांच्या गरजा पूर्ण, आणि त्यांच्याकडे जे आहे त्यांचं रक्षण करतो. वहामी अहम, क्षेम म्हणजे रक्षण, योगम म्हणजे गरजा पूर्ण करणं. वहामी म्हणजे मी ऍक्च्युली स्वतः पुरवतो त्यांना. भगवान वहामी अहम, योग आणि क्षेम बघा, रक्षण आणि गरजा पुरवणे. तर त्यासाठी जसं उदाहरण काय देऊ शकतो आपण याच्यात, कोण आहे अनन्य भक्त, ज्याचं भगवंत अशा प्रकारे जे काय पाहिजे ते दिलं आहे आणि रक्षण केलेलं आहे. हम्म. काय? ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज. हे की नाही, की त्यांना मारण्यासाठी राक्षस येतात आहे, पण भगवंत त्यांचं रक्षण करतात, कारण अनन्य भाव आहे. पण जे भगवंत म्हणतात ठीक आहे, जे अन्य देवता भक्त आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणतात, ये अपि अन्य देवता भक्ता यजंते श्रद्धेन्वित, जे श्रद्धापूर्वक माझ्या प्रतिनिधींवर काय करतात आहे,
म्हणजे अन्य देवतांवर यजंते म्हणजे पूजन करतात. तेपी मामेव कोणते यजंती अविधीपूर्वक. जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात आहे, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली आहे. चुकीच्या मार्गाने म्हणजे बघून जसं उदाहरण दिलं की प्रभुपाद उदाहरण देतात की प्रशासनामध्ये निरनिराळे अधिकारी असतात, हे की नाही. तर त्या अधिकाऱ्यांचीच पूजा करणं म्हणजे त्यांना लाच देण्यासारखं, हे की नाही, त्यांचीच पूजा करणं. तर प्रभुपाद लिहितात अविधी पूर्वक म्हणजे दोन उदाहरणं दिले प्रभुपादाला. एक झाड आहे, झाडाला झाडापासून फुलं फळं पाहिजे तर तुम्हाला पाणी कुठे टाकायला पाहिजे? तर झाडाच्या मुळाशी पाणी टाकल्यानंतर काय होईल, आपोआपच त्या फळ फुलं पानं सगळ्यांना पाणी पोहोचेल. पण तुम्ही फुलं पानांना फळांना पाणी टाकलं तर काय होईल, ते अविधीपूर्वक चुकीच्या मार्गाने टाकलेलं पाणी, संतुष्ट करण्याचा प्रयत्न, आहे की नाही. दुसरं आहे की पोटाला अन्न पुरवणे, शरीराला तंदुरुस्त करायचं आहे, निरोगी करायचं, काय करावं लागेल? अन्न कुठे द्यावं लागेल? तोंडाद्वारे पोटात द्यावं लागेल. बाकी इतर कुठल्या ते नाही, ते केलं तर काय होईल, ते अविधीपूर्वकम होईल. तर हे दोन लक्षात ठेवा. आणि त्याच प्रकारे भगवंतांच्या शासनामध्ये हे अन्य देवता काय आहेत? पदाधिकारी आहेत. तर त्यांचे नियम पालन करणे आवश्यक आहे, पण भगवंतांची आराधना फक्त भगवंतांची करायला. तर आपण रिस्पेक्ट सगळ्यांना करतो, हे की नाही. पण आपण समजा ट्रॅफिक हवालदार आहे तर त्यालाच प्रधानमंत्र्यासारखं म्हणू का की तुमची पूजा करतो तू, पण त्याला पण झापड पण मारणार नाही, तर आतमध्ये उभं, हे की नाही, की त्याला लोक भांडतात, गन काढतात त्याला मारामारी. तर काय होईल, त्यांना अटक केल्या जाते कारण ते अधिकारी आहे. पण त्यांची पूजा केली तर म्हणून प्रभुपाद हे उदाहरण देतात की जर आपण म्हणजे भगवंतांची आराधना केली ऑटोमॅटिक सगळे देवतागण संतुष्ट होतात, हे लक्षात घ्या. अधिकारी किंवा निर्देशक हे प्रशासनाचे प्रतिनिधी असतात, म्हणून त्यांना लाच देणे बेकायदेशीर आहे. तर त्यांची उपासना म्हणजे काय झालं? लाच देण्याचं, हे लक्षात घ्या. हे अविधीपूर्वक काम आहे, म्हणजे देवताची अनावश्यक उपासना श्रीकृष्णांना मान्य नाही. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम अभिजानंती तत्त्वेनातश्रवन्ति. सर्व यज्ञाचा मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे, म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वता जाणत नाहीत त्यांचे पतन होते. तर त्या लक्षात घ्या. इवन इंद्रयज्ञ हो, ब्रह्माजी, सगळ्यांची उपासना, यज्ञ म्हणजे पहिले विष्णूंना भोग लागेल आणि नंतर मग तो यज्ञ संपन्न होईल. पण हे कोणाला ज्यांना माहित नाही की फक्त कृष्णच केवळ भोगता आणि स्वामी आहे, त्यांचं पतन होईल. म्हणजे काय आपण बघितले, क्षीणे पुण्य कर भौतिक जगात परत जन्म घ्यावा लागेल. म्हणून अविधीपूर्वक, तर त्या झाडाला मुळाला पाणी टाकलं नाही तर काय होईल, झाड काही झाड मरून जाईल. त्याचं पोटात टाकलं नाही, थोडं गाण्याद्वारे टाकतो मी आज, तर तो मरून जाईल. म्हणजे पतन झालं. म्हणून कृष्ण म्हणतात की जो माझे दिव्य स्वरूप तत्वता जाणत नाही, तर त्यांनी जाणलंय थोडंफार की बाबा अधिकारी आहे बाबा यांना, पण तत्वता नाही जाणलं कृष्णाला, म्हणून त्यांचं परत त्यांना बरोबर लिहितात. ही वस्तुस्थिती म्हणजे भगवंत भोक्ता आहेत, प्रभू आहेत, हे वस्तुस्थिती न जाणता अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभासाठी देवतांची उपासना करा, म्हणून त्यांचे संसार जगात पतन होते. त्वरित कांक्षांतम कर्मणाम सिद्धीम, त्वरित सिद्धी पाहिजे काहीतरी, म्हणून चलो हे देतात, चलो भागो लागेल, हे की नाही. लोक का जातात त्वरित, आणि कृष्ण देणार की नाही माहित नाही. म्हणून तिकडे कोणी जात नाही. कारण कृष्ण काय करतात, ती भौतिक कामना पूर्ण केल्यानंतर भौतिक कामनाच काढून देते. तेवढा ते नाही पाहिजे, कामना चालू राहायचं पाहिजे एक कामना नंतर. कृष्ण म्हणतात अरे त्याची गरज नाही आहे, आतमध्ये जो आहे
मी तुझी ऍक्च्युअल गरज भासवेल, भागवेल. तुझी ऍक्च्युअल गरज काय आहे? माझी सेवा. पण आपल्याला काय पाहिजे? शरीराला जे आधीच मृत आहे. जसं काल मी उदाहरण दिलं की एक चायनीज ऍड आहे की त्याच्यात एक पती पत्नी 25व्या त्यांचं काय ते मॅरेज अॅनिव्हर्सरीला पहाडावर फिरायला जातो. तो एका दगड जो आहे घसरतो. घसरत घसरत येतो आणि त्या माणसाच्या अंगावर येतो. थोडा रे काळा, तिथे कुणीच नसतं. थोडं मी मरून जाईल. तर ती स्त्री म्हणते, अरे भगवंता, वाचवा यांना, वाचवा. थोडं मी जे काय तपश्चर्या केली असेल जीवनभर, तर मला प्रकट व्हा. तो भगवंत प्रकट होता. थोडं काय पाहिजे? एकच वर आहे, सांग. ते म्हणते, मला परत 16 वर्षाचं सौंदर्य द्या. तो म्हणता, तर याचा अर्थ काय आहे की जो अल्पबुद्धी व्यक्ती आहे, तो भगवंतासमोर असले तरी काय बघेल? तो शरीर जे आहे त्याच्यासाठी मागेल. आत्म्याची जी तृप्ती आहे ती त्याला माहित नाही. म्हणून त्याला म्हणतात की वस्तुस्थिती न जाणणे, की मी कोण आहे, मी आत्मा आहे की शरीर. तुम्हाला नक्की काय पाहिजे? मुक्ती मागणे पाहिजे की पतन पाहिजे? संसारात परत जन्म वृत्ती पाहिजे. म्हणून लिहिलंय की यांती देवव्रता देवा. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्येच जन्म घेतात. पण स्वर्ग हा टेम्पररी आहे. पितृयांती पितृव्रता. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. भरपूर जण आहेत जे पितरींची पूजा करतात. ते जातील तिकडेच. अशी आहे की काही पितर पण डबल त्यांच्याच घरात जन्म घेतात. आहे की नाही? पण ते काय चक्र चालू राहते. भूतानी आणि भूतेज. जे भूतांची उपासना करते भूत योनीमध्ये जन्म करतात. आहे भूत योनीचे पण करतात. पण भगवत म्हणतात, यांती मद यादिनो अपिमा. जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. म्हणजे जे फक्त माझी पूजा करतात ते परत येत नाही. तेच फक्त परमनंट मुक्त होतात. बाकी सगळे परत येत. वेदांमध्ये भरपूर उपासना दिलेल्या आहेत ज्यात तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकता. काय प्रॉब्लेम नाही. पण तिथून परत येणे आहे हे लक्षात घ्या. म्हणून सोपा उपाय काय आहे? भगवंत म्हणतात की ठीक आहे, कोणी म्हणू की अरे, देवतांची प्राप्ती करण्यासाठी पण खूप प्रयत्न करावे लागतात. यज्ञ म्हणजे सोपा नाही आहे. भरपूर आहे. दर्श दर्श पौर्णमासी विधी वगैरे असे हे खूप कठोर तपश्चर्या आहेत ज्यांनी तुम्हाला विविध लोक प्राप्त होतात. मग भगवंतांना प्राप्त करणे पण कठीण आहे का? सोपं आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्ती उपहृतम अश्नामी प्रयतात. म्हणून मला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला फक्त पाहिजे प्रेम. काय पाहिजे? कामापुरता मामा मेंटॅलिटी नाही पाहिजे. हृदयातून प्रेमपूर्वक मला काय अर्पण करा. मला काय 56 भोग नको दुर्योधनचे. मला काय पाहिजे? प्रेम पाहिजे. ते विदुराणीनी काय साल दिलं केळ्याचं, तर काय ते फलम पण नाहीये, फळाचं साल आहे. तर फळ द्या, पाणी द्या, पुष्प द्या किंवा पत्र द्या. पण काय पाहिजे मेन? भक्त्या. भक्त्या म्हणजे भक्तिभावाने. ते भक्तिभाव पाहिजे त्यांना. हे माध्यम आहे. ते नाही पाहिजे त्यांना पत्र पुष्प. ठीक आहे, ते म्हणतात तुम्हाला नाही मिळेल ना काहीतरी, तर हे तर मिळेलच. पाणी पत्र फुल तर मिळेल. ते तरी काय करा? प्रेमाने अर्पण करा. तर मी ते खाईल. तर ही आहे सोपी पद्धत, अत्यंत सुलभ. तर भगवत प्राप्ती ही सगळ्यात सुलभ आहे, सोपी आहे. पण तिथे कोणी जाणार नाही. पण जे तात्पुरत्या गोष्टी आहेत त्यासाठी कठोर तपस्या करण्यासाठी याला म्हणतात, काय म्हणतात? विलास काले विपरीत बुद्धी, कलियुग, घोर कलियुग. की सगळ्यांना दिसतंय, आहे की नाही, की शरीर जे आहे हे टेम्पररी आहे, मरणार आहे आपण, आहे की नाही.
आणि जे काही त्या शरीरासाठी केलं ते वाया जाणार आहे. आणि आत्मा शाश्वत आहे. आणि आपल्याला हे आपल्याला मुक्ती मिळाल्यानंतर बेसिकली शाश्वत आनंद आहे. बरोबर. मेन प्रॉब्लेम काय आहे लोकांचं म्हणतात ते का जन्मोजन्मांतर जे जे आपले त्या सवयी आहेत त्या सोडायच्या नाही. आणि मेन म्हणजे आपली शेळी मेंटॅलिटी. शेळी मेंटॅलिटी म्हणजे काय? लोक काय म्हणतील. लोक काय करतात जनरली? हेच करतात. म्हणून मी जास्त शहाणा झालो काय, मी केवळ भगवत धामात जाईल. येतं लक्षात? काय म्हणतात? भगवत धामात जाण्यासाठी कोण तयार आहे? किती तयार आहे? बाहेर विचारा कोण, ते म्हणते पागल झाले ते भगवत धामात जायला. हे की नाही? तो क्वचित लोक तयार झाले, पण तेही असे दूर हो हो हात धुतात. म्हणजे म्हणजे बेसिकली पूर्णपणे तयार नाही आपण. हीच काय म्हणतात तरी ती सुलभ जी प्रक्रिया आहे ती न करता. मी तर वाचन घेते. भगवद्गीता देतो तर घेतो. पण आपल्याला त्याला दिलेली ती आपल्याला वाचायला वेळ आहे का? आपण देतोय का वेळ? म्हणून म्हटलंय की अकर्म, त्या लक्षात कन्सेप्ट लक्षात घ्या की जर आपण कर्म आपलं अकर्म करत नाहीये, अकर्म म्हणजे कृष्णासाठी वेळ देत नाहीये, तर आयडर ऑफ दिस, पुण्य कमवतं किंवा पाप कमवतं म्हणजे परत येणे आहे. म्हणून किती महत्वाचं आहे की या सुलभ ज्या ही आपली प्रक्रिया आहे भक्ती मार्ग, हा आवर्जून स्वीकारावा आहे. वेळ चाललेला आहे. वेळ किती राहिला आपल्याकडे? बहुतांश सगळे आपण 45 वरतीच आहे की नाही? किती झाले? तिकीट तर निघालेलं आहे आपलं, आहे की नाही? तर अजून काय करणार? अजून अजून काय काय इच्छा आहे आपल्या? हा. हा, तर बोनस लाईफ आहे म्हणून त्याचा पूर्णपणे तर सोपी पद्धत आता भोग लावणे. तर म्हणून विचार करा, आपल्यामध्ये कन्सेप्ट खूप कलियुगामध्ये वाईट म्हणजे दूषित झालेले आहे. भोग लावणे म्हणजे फर्स्ट थिंग, भगवंतांना जे आपण भोग लावतो ते त्याच्यासाठी काय पाहिजे आवश्यकता आहे लिहून फर्स्ट की जे जे सामग्री आपण आणतोय ती स्वकष्टाने आले पाहिजे. स्वकष्टाच्या पैशाने आणणे. आणि ती स्वच्छ पाहिजे. आणि स्वच्छ इन द सेन्स ताजी वगैरे हवी पाहिजे, हसायला हवी. ती शुद्ध करून धुवून स्वतः काय करणे, भाज्या कट करून स्वतः कुकिंग करणे प्रेमाने. असं नाही की मला पावभाजी आवडते म्हणून त्याला पावभाजी बनवूया, किंवा मला जे काय आवडतं ही भाजी आवडते, नाही, हे कृष्णासाठी करताय. हा, कृष्ण बॅकग्राऊंड काय पाहिजे? कृष्णासाठी भोगणार. स्वतः आणणे स्वकष्टाने, त्याची स्वतः कुकिंग करणे, स्वतः कुकिंग करून स्वतः भोग लावणे. तर हा जो अ, ही कम्प्लीट प्रोसेस आहे ती म्हणजे भोग लावणे. नाही तर असं नाही, हा ते घेऊन येते दुकानातून घेऊन येते, हा लावा एक तुळशी घेऊन ये आणि तो आपण भोग लावल्यात. ते कोणी बनवलाय, कुठल्या भावनेने बनवलेलं आहे काय माहित नाही. हा भोग नाही आहे. आलं लक्षात? ठीक आहे बाबा, मरायला झालाय की ट्रेन मध्ये जातो, खायला काही नाही तर ठीक आहे बाबा, घेतलाय बाबा, फळ घेतलाय, एखादा दूध पदार्थ घेतलाय. पण दैनंदिन जीवनामध्ये काय पाहिजे? भोग लावण्याची प्रक्रिया ही अशी पाहिजे की हे कृष्णासाठी आहे. तर सर्व क्रिया ज्या ज्या आहे श्रीकृष्णांच्या प्रेमास्तव केल्या पाहिजे. तर ती जी आहे ती भक्ती झाली. तर प्रेम भगवंत प्रेम सुद्धा. कारण भगवंतांना त्या भोजनाची गरज नाही आहे. ते आत्मतृप्त आहे, आत्माराम आहे. आपल्याला गरज आहे. तर भगवंत म्हणतात आहे, आपलं प्रल्हाद महाराज म्हणतात आहे की जसं आपण आरशामध्ये काय करू? शृंगार करू, हे की नाही? तर व्यक्ती शृंगार करतो, पण आरशातील त्याचं प्रतिबिंब पण काय होतं? श्रृंगारित होतं की नाही? तर त्याच प्रकारे भगवंत जसे काय होतील? प्रसन्न होतात, तेव्हा आपणही प्रसन्न होतो. आलं का लक्षात? तर जे मेन आहे की भगवंतांना जे आपण अर्पण करतो, तर फक्त अर्पण करायचं आहे का? नाही. यत करोशी यद अश्नासी यद जुहोशी ददासी यत यत तपस्वी कौंते तत्पुरुषो मद अर्पण. तुम्ही जे जे कर्म करताय
जे जे खाताय, जे जे हवन करताय, दान देताय, जे काही तप करताय, ते सर्व मला अर्पण करा बघून. कसे? प्रेमा. म्हणजे या सगळ्यांचे हक्ककार फक्त भगवंत आहे. तप करताय, दान करताय, कुठलंही कर्म करताय, हवन करताय, जे काय आपण खातोय ते पण आपण काय करतो? तर भोजन करताय म्हणून नाही करतो आपण. काय भोजन आपलं प्रसाद सेवा करताय. कृष्ण जे आहे ते आता प्रसाद रूपी आलेले आहे. तर त्या प्रसादाने आपलं काय करायला पाहिजे? ग्रहण करायला पाहिजे आपण. म्हणजे आपल्याला शुद्ध करायला पाहिजे, आपल्याला स्वीकारायला पाहिजे, आपल्या इंद्रियांना शुद्ध करायला पाहिजे. हे भगवंत आवाहन करतात आहे अर्जुनाद्वारे सगळ्यांना, की सगळे कार्य माझ्यासाठी करा. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधन. तर यज्ञासाठी तुम्ही कर्म केलं नाही, तर या लोकोयम कर्म बंधन, या 14 लोकांमध्ये कर्मबंध व्हा. म्हणून तदर्थन कर्म कोणतेय मुक्त संघ समाज. म्हणून सदैव समग्र म्हणजे समाचार म्हणजे पूर्णपणे मन लावून काय करणे आपण? भगवंतांना यज्ञ म्हणून सगळं कार्य करणे. तेव्हा कुठे मुक्त संघ होईल, म्हणजे भौतिक जगातून बद्धता आपल्याला मुक्त व्हावं. शुभाशुभ फलेरेव मोक्षसे कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसी. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभ अशुभ फलांपासून तुझी सुटका होईल. हेच एक मेव काय आहे? माध्यम आहे कर्मबंधन कापण्याचं. काय करणे? कृष्ण बॅकग्राऊंड मध्ये पाहिजे, कृष्ण इच्छा, कृष्ण प्रसन्नता, याच्यासाठी मी सगळं करतोय. तरच सर्व अशुभ शुभ, पुण्य पाप, सगळ्या कर्मबंधनातून आपली मुक्तता होईल, हे कृष्ण म्हणतात. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील आणि शेवटी कृष्ण प्राप्ती होईल. तर युक्त म्हणजे काय? ज्येष्ठांच्या मार्गदर्शन म्हणजे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जो कृष्ण भावना भावित कर्म करतो त्याला युक्त म्हणतात. असं नाही मला वाटतं हे करणे, तो हेतू नाही, किंवा स्वतःच्या मनाने काही कार्य नाही करणे, हे की नाही. काही लोक आपल्या प्रकारेच भक्ती चालू करतात. काय पाहिजे? मार्गदर्शन. युक्त होणे म्हणजे मार्गदर्शन वरिष्ठांचं म्हणजे गुरूंचं. म्हणून म्हटलंय की अनासक्तस्य विषयान यथारम उपयुंजतः निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते. या भौतिक जगातील सर्व वस्तू कशा भगवंतांना अर्पण करू शकतो आपण त्यांच्या प्रसन्नतेसाठी, हे आपण ठरवू शकत नाही. कोण ठरवू शकतं? ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे गुरु परंपरा, ते सांगतात. त्याला म्हणतात युक्त वैराग्य, की कशा भगवंतांसाठी आपण युक्त करू भगवंतासाठी उपयोगात आणू शकतो त्यांच्या प्रसन्नतेसाठी, जेणेकरून आपल्याला कर्म लागणार नाही. याच्यासाठी मार्गदर्शन पाहिजे. भगवंत म्हणतात समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रिय ये भजंती तुमाम भोक्त्या मयि ते तेषु चाप्य. तर हे तिचं भक्ती मार्ग काय कोणाला स्पेशल आहे का कॅटेगरी? याला नाही, सगळ्यांसाठी आहे. भगवंत म्हणतात समोहम सर्वभूतेषु. सर्वभूत म्हणजे फक्त मनुष्यही नाही आहे, सर्व प्राणी मात्र, सर्वांसाठी मी काय, माझ्यासाठी कुणीच पक्षपात, मी कोणासाठी पक्षपात करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, सगळे मला सारखेच आहे. पण ये भजंती तुमाम भक्त्या मयि ते तेषु चाप्य. जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, आणि तो माझ्या स्थित आहे आणि मी त्याचा मित्र आहे. तर हा एक खूप महत्वाचा विषय आहे, की आपण जो प्रभुपाद लिहितात की या भौतिक जगात मनुष्य किती उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला
आपली मुले बाळे विशेष प्रिय असतात, है की नाही. कोणी म्हणजे चलो ठीक आहे, आज मैं दान दे रहा हूँ, सगळ्यांना तो 10,000 10,000 रुपये देतोय सगळं, पण त्याच्या तिजोरीची चावी तो कोणाला देणार नाही. तो म्हणेल फक्त आपल्या मुलाला दे, हे की नाही. तो देईल का, हा तिजोरी ले जाओ सब, ते नाही देणार. त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात की जो नास्तिक आहे त्यालाही मी खायला प्यायला देईल, हवा पाणी सगळं, समोम सर्व भूतेषु, हे की नाही. कारण ते माझेच आहे. पण जो माझा भक्तिभावाने काय तो, जो माझी उपासना करतो माझा पुत्राप्रमाणे आहे. कारण त्यांनी मला पिता म्हणून स्वीकारलाय. म्हणजे जो भक्त आहे तोच त्यांचा पुत्र आहे ऍक्च्युली, है की नाही. बाकी सगळे त्यांनी ते अनाथ झालेले, ते म्हणतात हमको नहीं चाहिए बाप, है की नाही. नास्तिक म्हणतात काय, भगवान को क्यों जरूरत है. तरी भगवंत त्यांना पालन पोषण करतात. जसं तो म्हणेल ठीक आहे, आज जो भी भूखा है इसको दे दो, पण त्यांना काय मिळेल, राई दाल चपाती. पण यांना पण मुलाला काय देईल तो, पंचपक्वान देईल, त्याचं रक्षण करेल. तर हे महत्वाचं आहे. तर भगवंत स्पेशल काळजी घेतात कोणाची, जो अनन्य भक्ती करताय, जो प्रेमाने पूर्णपणे दैवी प्रकृतीचा काय आश्रय घेतोय आणि इच्छुक आहे की मी भगवंत धामी जायला तयार आहे. तो हे जी कॅटेगरी आहे ती भगवंतांना आकर्षित करते. त्यांना भगवंत स्पेशल रीतीने काय करतात, पालन पोषण करतात. हे महत्वाचं आहे. तर प्रभुपाद लिहितात की कशा प्रकारे, दोन उदाहरणं आहे की एक कल्पवृक्ष आहे. तर कल्पवृक्षाचं काय असतं, अं, कल्पवृक्ष म्हणजे काय, वृक्ष आहे, एक वृक्ष आहे, तो आंब्याचा वृक्ष आहे, त्याला काय येणार फळ, आंबा देईल. तिथे म्हणणार की फळच देतं, फळ देईल का तो. पण कल्पवृक्ष म्हणजे जे काय मागाल तो देईल. तो आंबा मागेल, बोर मागेल, काही पण देईल, त्याला म्हणतात कल्पवृक्ष. तसंच भगवंत कल्पवृक्ष आहे. त्यांना तुम्ही जे मागाल ते द्याल, मागाल ते देतो. पण आपण काय मागत नाही, त्यांना त्यांची भक्ती मागितली नाही, तर मग आपणच मूर्ख ठरतो. तर त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही मला भक्ती मागा. दुसरं उदाहरण आहे की ऍक्च्युली जीव जेव्हा भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होतो, तर तो एका त्या, जसं भगवंत हिरा आहे, हे की नाही. तर हिरा जो आहे तो सोन्याच्या अंगठीत चांगला दिसतो, हे की नाही. तर जेव्हा ऍक्च्युली आपण भक्तीमध्ये युक्त होतो तेव्हा कृष्ण जे आहे, जीव हा सोन्यासारखा होईल आणि तिथे हिरा बसण्यासाठी रेडी होईल. जे लिहिलं की हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसवला तर तो अत्यंत सुंदर दिसतो. त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढतं. तर तिथे दोघही जे आहेत एकमेकांना हेल्प करतात. हिऱ्याचंही सौंदर्य वाढतं आणि सोन्याचं पण सौंदर्य वाढतं. म्हणून भगवंत आणि जीव दोघे नित्य प्रकाशमान आहेत. आणि जेव्हा जीव भगवत सेवा करण्यात प्रवृत्त होतो तेव्हा त्या जीवाला सोन्याची शोभा येते. तर हे आहे खूप महत्वाचं की कशा प्रकारे सोनं हे हिऱ्यासोबतच जोडल्यासाठीच बनलेलं आहे. आलं लक्षात. पण तो आपण म्हणतो नाही नाही, मी लोखंडच बरा आहे, हिरा कशाला. तर लोखंड हिऱ्यामध्ये कधी फिट होत नाही, त्याचा अपमान होतो तो. हिऱ्याला लोखंडी टाकला तर काय होईल, तो हिऱ्याचा अपमान होईल. तर हे लक्षात घ्या. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही लोखंड न बनता सोने व्हा, तेव्हा मी रेडी होईल, म्हणजे आपण शोभून दिसू. तर भगवंत एवढे उदार आहे की त्यांना माहित आहे की इवन जेव्हा भक्तीमध्ये व्यक्ती पदार्पण करेल तेव्हा त्याच्या पूर्व जन्माच्या काय सवयी असतील, त्याचा माया काय करेल, त्याच्यात अडथळे निर्माण करेल, हे की नाही. शुद्धीकरणासाठी अडथळे निर्माण करेल. तरी भगवंत म्हणतात की मी तुला माफ करेल.
अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव स मंतव्य सम्यक व्यवस्थितो हि स. की जर कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त असला तर त्याला साधू समजले पाहिजे. कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झाला पाहिजे. याचा अर्थ काय आहे की भक्तीमध्ये आल्यानंतरही आपल्या पूर्व काही सवय जात नाही, हे की नाही. आणि म- जेव्हा आपण भक्तीमध्ये युक्त नाहीये तेव्हा आपण मायेच्या आश्रयामध्ये राहील. आणि माया त्याचा पूर्णपणे फायदा घेऊन काय करेल, आपल्याकडनं दुराचार, आकस्मिक दुराचार होईल. तर प्रभुपाद लिहितात की भक्ती करणे म्हणजे माया शक्ती विरुद्ध युद्ध पुकारणे होय. जोपर्यंत मायेच्या विरुद्ध युद्ध करण्याबाबत मनुष्याचे बळ नसते, म्हणजे आपण पूर्णपणे भगवंतांना स्वीकारलं नाही, तर आपल्यात पूर्णपणे काय नाही राहणार, मायेला नाही म्हणण्यासाठी शक्ती नाही. तोपर्यंत काय होईल, प्रासंगिक पतन होण्याची शक्यता आहे. ऍक्सिडेंट, आकस्मिक आपण मायेच्या जाळ्यामध्ये फसू. परंतु मनुष्याला जोपर्यंत पुरेसं बळ होत नाही तेव्हा तो त्याचे तोपर्यंत काय होत आहे, भगवंत त्याला माफ करतात. आणि भगवंत काय म्हणतात आहे की या श्लोकाचा कोणी गैरफायदा घेऊन अशोभनीय कृत्य करू नये. किनारे भगवंत माफ करतात. भगवंत काय म्हणतात, आकस्मिक जे त्यांच्याकडनं चुका होतात त्या भगवंत माफ करतात. आणि म्हणून भगवंत इतर भक्तांना सांगतात आहे की असा जर भक्त दिसला, जर त्याच्याने आकस्मिक काही अ, दुराचार झाला तरी त्याला काय समजणे, भक्तच समजणे. कधी जर त्याने भक्तीद्वारे आपले चारित्र्य सुधारले नाही तर तो उच्च भक्त नाही असे जाणले पाहिजे. जर तो भक्तीमध्ये युक्त आहे तर तो साधूच आहे. समजलं की नाही. तर एखादा व्यक्ती नाल्यात पडला तर त्याचे कपडे काय होईल, घाण. पण तो जेव्हा तो शॉवर खाली उभा आहे तर त्याला तुम्ही काही म्हणू शकत की तो स्वच्छ होत आहे, हे की नाही. म्हणजे भक्तीमध्ये तो आहे, जपा करता वगैरे आणि रिपेंटन्स करतोय, पश्चाताप करतोय, तर तो साधूच आहे. पण तो त्याचा गैरफायदा घेतोय, म्हणजे अरे चालेल, भगवंत माफ करतो, तर तो उच्च भक्त होऊ शकतो. तर भगवंत म्हणतात आहे इथे ऍक्च्युली, जो भक्त दुसऱ्या अशा भक्ताला, म्हणजे जो ज्याच्या दुराचार झाला तरी त्याला साधू समज, तो साधू आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानी ही नवे भक्ता पण. तर इथे बेसिकली हा खूप महत्वाचा की अपिचे सुधाराचाराचा अर्थ आहे की हे इतर भक्तांना, म्हणजे आपल्याला हे दिलेले आहे की कुठल्याही भक्ताला आपण अपराधात्मक वृत्तीने बघणे नाहीये. कारण विचार करा, 99.99% लोक काय करतात आहे, मायेच्या जाळ्यातच आहेत. हे 0.11 टक्के हे युद्ध करतात आहे मायेशी, आणि कुठे आलेले आहेत, कृष्णाच्या आश्रयाखाली. तर ते किती कमी आहेत, आपल्यासारखेच आहेत. आपण पण त्या मायेच्या जाळ्यात येऊ शकतो. म्हणून कुठल्याही प्रकारे अपराध करून आपण त्या 99 मध्ये जायचं आहे, 99%मध्ये. कारण ते झालं तर आपण पण पतन होऊ. माया ते टपलेलीच आहे. मायाचा मेन काय आहे, अपराध. तोंड, याने ते केलं, तिने केलं, हे केलं, अपराध वृत्ती करून आपण भक्तीमधनं पदार्पण म्हणजे बाहेर जातो. म्हणून काय समजले, भगवंत म्हणतात साधुरेवच मंतव्य सम्यक. जर तो भक्तीमध्ये स्थित आहे ना तर ते त्याला भगवंत काही कारण म्हणत नाही, तू कोण म्हणतोय, तर तू त्यांना साधू समज. आणि तो लवकरच धर्मात्मा म्हणजे सदाचारी होईल, त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. कारण कृष्ण म्हणतात की अरे मी नाही, तू सांग, घोषणा कर निर्भय होऊन की माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही. कारण ते खूप कमी आहे, आणि कमी आहे म्हणून मी त्यांना काय करेल, ते माझे आहेत. काय लिहिलंय पहिल्या ह्याच्यात, ये भजंती तुम्हा भक्त्या मैते ते सुचाप. जे जे माझी भक्ती करतात ते माझे आहेत, है की नाही. काय समजलं.
तर म्हणून भगवंतांच्या भक्तांना खूप सिरियसली घेणे. तर भगवंत काय म्हणतात आहे अर्जुनाला, तू घोषणा कर. कारण कृष्ण म्हणतात, अरे मी बरेचदा माझे वचन पालन करत नाही. पण कृष्णाला त्यांना माहिती आहे की माझं भक्तचं वचन जे आहे ते मी पूर्ण करेलच. हे की नाही. कारण कृष्णाने सांगितलं होतं की मी युद्धामध्ये काय नाही करणार, शस्त्र उचलणार नाही. हे वचन होतं. पण जेव्हा अर्जुनाला मारण्यासाठी भीष्म आहे ते म्हणतात माझं वचन मी तोडणार. कारण माझा भक्त आणि त्याचं वचन माझ्यासाठी माझ्या वचनापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून तू म्हण. म्हणजे कृष्ण म्हणजे सगळे लोक म्हणजे हा, म्हणजे हे ठीक आहे, भगवंत पालन करतीलच. म्हणून कृष्ण म्हणतात की माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपी शिव पाप योनय स्त्रिया वैश्यास तथा शूद्रस तेपी यांती परामृत. भगवंत इतके उदार आहेत, ते म्हणतात की जे माझा आश्रय घेतात ते या जन्मीचे नाही, मागच्या जन्मीचे पण पापकर्म जे आहेत तेही काय करतात आहे, भगवंत नष्ट करतात. हा. तर ते नीच कुळातील असतील, स्त्री वैश्य शूद्र असतील तरी ते परम गती प्राप्त करू शकतात. तर भक्तीमध्ये पदार्पणासाठी कुणालाही काय नाहीये, बाधा नाहीये. सगळ्यांना अधिकार आहे. परमगती प्राप्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. फक्त काय करणे, स्वीकारणे भक्तीमध्ये. तर भौतिक संकल्पनेमध्ये विभाजन कसं होतं, पूर्वजन्मानुसार आपल्या सायकोफिजिकल नेचरनुसार काय काय तुमचे आपले प्राकृतिक गुणांनुसार आपण आसक्त असतो. तर त्या ब्राह्मण क्षेत्र वैश्य शूद्र वगैरे इतर आपलं हे आहे, विभाजन आहे. पण भक्तीमध्ये पदार्पण केल्यानंतर तो वैष्णव झाला, अलग अलग. कारण त्यांनी काय स्वीकारलंय, कृष्णाचा आश्रय. तर बाकी त्याला तो कृष्ण त्यांच्याबद्दल निर्णय घेतील. कृष्ण म्हणतात ते माझे आहेत. मग त्याच्यात नो कॅटेगरी. एकदा काय म्हणतात ते की हे हे भजंती तुम्हा भक्त्या मै, तो जेव्हा माझी भक्त होतो माझा झालाय, संपला विषय. मग त्याच्यात नो कॅटेगरी. म्हणून म्हणतात भगवंत की किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य बंधुना. जर असं आहे तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त किंवा राजर्षींबद्दल काय सांगाल, की सगळ्यांना भगवंत स्वीकारतात. म्हणून या अनित्य दुःखमय जगामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममय सेवेमध्ये संलग्न व्हा. तर अंत्यमध्ये काय हे देतात आहे आदेश, की अरे समजा की हे आनंद हे अनित्य आहे, अशाश्वत आहे आणि दुःखमय आहे, दुःखालय आहे. हे जाणा आणि माझी प्रेममय सेवा स्वीकारा. चला. याच्यापेक्षा श्रेष्ठ सुलभ सुखकारक नाही आहे काही. प्रभुपाद लिहितात की हे आपण जे बघितले कोण, एकत्वेनं. एकत्वेनं म्हणजे कोण, जे जे स्वतःलाच भगवंत म्हणतात, अहम ब्रह्मास्मी निर्विशेषवादी, की मी अहम ब्रह्मास्मी, मी मुक्त झाल्यानंतर मी भगवान होईल. त्यांचं म्हणणं आहे की हे जग हे मिथ्या आहे. ते काय म्हणतात, हे जग मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काल्पनिक आहे. तर हे जग काल्पनिक नाही आहे, जग मिथ्या नाही आहे. पण हे काय आहे? तात्पुरतं आहे, अनित्य आहे. अनित्य आणि मिथ्यामध्ये फरक आहे. मिथ्या म्हणजे ते नाहीच आहे, आपण म्हणतो ते आहे. अनित्य म्हणजे ते आहे पण तात्पुरतं आहे, काही काळ. तर हे लक्षात घ्या की जसा एखादा कुंभार आहे, तो काय करतो, माती घेतो आणि मडकं बनवतो. हे की नाही. तर मातीचं जे मडकं आहे ते आहे की नाही, मिथ्या आहे का ते, मिथ्या आहे का. मडका आहे त्यात पाणी ठेवू शकतो, पाणी वाळून. जर मिथ्या असतं तर त्याच्यात पाणी टाकलं तर काय झालं असतं. हा. तर प्रकृती म्हणजे काय, माती आहे, ती शाश्वत आहे. जेव्हा मडकं तुटलं फुटलं काय होईल, परत माती येऊन काय होईल,
त्याचं परत मडकं बनवता येतं, आहे की नाही? तर हे जे जग आहे, ही प्रकृती आहे. प्रकृती म्हणजे भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धी हे सगळे जे आहे ती प्रकृती आहे. ती मातीप्रमाणे ती शाश्वत आहे. आणि कुंभार पण शाश्वत म्हणजे भगवान शाश्वत आहे. तर ही जी प्रकृती नुसती त्याचं मडकं होईल का? माती आठवली हा होऊन जाईल. त्याला काय लागेल? तो कुंभार बनवेल त्याला मडका. तर भगवंत जेव्हा प्रकृतीवर कटाक्ष टाकतात, तेव्हा ती काय होईल? जागृत होऊन काय हे जग निर्माण होईल. पण जग हे मडक्याप्रमाणे आहे. जे काय तात्पुरतं आहे. मडकं तात्पुरतं, माती प्रकृती जी आहे ती शाश्वत आहे. तर जग जेव्हा प्रलय होईल तेव्हा सगळे भूमिराबणवलं कुठे जाईल? प्रकृतीमध्ये. प्रकृती शाश्वत आहे, परत जाऊ तयार होईल ना परत जग. तर म्हणून जग हे मिथ्या नाही आहे, अनित्य आहे, हे लक्षात. म्हणून कृष्ण म्हणतात की या अनित्य आणि दुःखालय जगामध्ये आल्यानंतर तुम्ही काय करा? फक्त अकर्म करा, प्रेममय सेवन करा, ज्याने तुम्हाला कर्मबंधन लागणार नाही. स्पेसिफिकली काय करा? मन मनाभव मद्भक्तो मदयाजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तेव आत्मानं आत्मानं मत परायणा. हे स्पेसिफिकली एवढं स्पेसिफिक दिलंय. काय करा? अरे आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त करा. मन माझे चिंतनात युक्त करा, एवढं स्पेशल दिलेलं आहे. माझा भक्त व्हा, मला नमस्कार करा, माझे पूजन करा, एवढं स्पेसिफिक सांगितलेलं आहे. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने निश्चितच मला प्राप्त व्हाल. एवढं स्पष्ट लिहिल्यानंतरही काही आसुरी लोक असतात, आसुरी भाष्यकार, जे लिहितात अरे हे कृष्ण म्हणतो की माझ्या म्हणजे मला नाही, माझ्यात जे दिव्यता आहे त्याला सरळ निर्विशेषवादी किंवा हे आसुरी वृत्तीचे लोक जे आहेत, हे समजत नाही की अरे श्रीकृष्ण जेव्हा सांगतात आहे की हे मला करा म्हणजे मला करा, तर श्रीकृष्ण हे आणि आपण यांच्यामध्ये फरक काय? जीव आणि श्रीकृष्णामध्ये फरक काय? काय? जीवन अरे दोघेही शाश्वत आहे, जीव आणि कृष्ण शाश्वत आहे, पण आपलं शरीर अशाश्वत आहे. पण भगवंतांचं शरीर, भगवंत आणि त्यांच्या शरीर मध्ये काही फरक नाही, ते टोटल शाश्वत आहे. पण आपण शाश्वत या अशाश्वत शरीरामध्ये आहे. आलं लक्षात? पण जे आसुरी लोक काय करतात आहे, ते म्हणतात भगवंत आपल्यासारखेच आहे, अशाश्वत शरीरामध्ये आलेले आहेत. हा त्यांच्यामध्ये आसुरी प्रवृत्ती असते. असे भाष्यकार लोक जे आहेत, जे गीतेवर भागवतावर भाष्यकार पण म्हणतील, पण ते भगवंतांचे चिंतनही करत असतील, पण ते आसुरी आहे. जसे कंसाप्रमाणे भगवंत प्रभुपाद लिहितात की कंस पण भगवंताचं चिंतन करत होता सदैव, कृष्ण आला का, कृष्ण आला का. पण कशासाठी? त्याला मारण्यासाठी, प्रेम करण्यासाठी नाही. तर ते चिंतन काही कामाचं नाही. म्हणून आपण जाणणे आहे की भगवंत जे आहे हे परमसत्य आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे, कम्प्लीट सच्चित आनंद विग्रह आहे. त्यांच्या मन आणि बॉडी यांच्यामध्ये काही फरक नाही आहे. ते सगळं एकमेव एक देह आहे त्यांचा, परिपूर्ण देह. म्हणून कृष्ण म्हणतात आहे की जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा काय करा? माझी भक्तिपूर्ण सेवा करा, मला वंदन करा, माझ्या मूर्तीसमोर नतमस्तक व्हा. आपलं तन मन आपली कर्मे सर्व माझ्यामुळे युक्त व्हा. माझ्या अशा प्रकारे तुम्ही मन माझ्यात रममाण कराल तरच माझी प्राप्ती कराल. हे सुलभ आहे. म्हणून तत्वहीन भाष्यकारांमुळे मनुष्याने भ्रमित होऊ नये आणि श्रीकृष्णांच्या श्रवण कीर्तनादी नवविधा भक्तीमध्ये मग्न होऊन करायचं आहे? आपली मानव समाजाची परम उपलब्धी प्राप्त करणे म्हणजे भगवत धाम प्राप्त करणे. इन द सेन्स नवविधेमध्ये युक्त होणे हे जरुरी आहे. भगवत धाम नंतर ऑटोमॅटिक होईल. तर अशा प्रकारे हा राजविद्या राजगुह्यम योग आहे, जो खूप महत्वाचा
अध्याय आहे, ज्यात भगवंत स्पष्टपणे सांगतात की मी कोण आहे, विविध उपासक कोण आहे, माझे भक्त कोण आहे, कशा प्रकारे कार्य करतात. ठीक आहे ना. महात्मे कोण आहे, दुरात्मे कशा प्रकारे कार्य करतात, प्रकृती काय आहे, प्रकृती कोणाच्या अध्यक्षतेखाली कार्य करतात करते, तरीही मूढ लोक जाणत नाही. आणि कशा प्रकारे भगवंत म्हणतात की मया तदम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्ती ना मत्सानी सर्वभूतानी नचाम तेश भवस. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जग व्यापलेले आहे. म्हणजे सगळं जग माझ्यामध्ये आहे, मी जगामध्ये आहे, तरी मी अलिप्त आहे, हे लक्षात घे. हे लोक जाणत नाही. ठीक आहे. हरे कृष्ण. तर आता लक्षात घ्या, 9 अध्याय झालेले आहे तुमचे, तरी बरेच जणांचे पर्याय प्रश्न पूर्ण झालेले नाहीये. जोपर्यंत तुम्ही पर्याय प्रश्न पुरा 9वा अध्यायापर्यंत आले पाहिजे. आलं लक्षात. त्यासाठी तात्पर्य वाचा, पेन्सिल घेऊन वाचा, त्याच्यात तुम्हाला वेगळे वेगळे दिसेल. याच तिथे म्हणेल शब्द याचा अर्थ काय, अर्थ काय म्हणजे तो प्रश्न येईल. इथे योग याचा अर्थ आहे म्हणजे तो प्रश्न आहे, योगाचा अर्थ काय, तर तो जे दिलं असेल ते आन्सर पाठ करा, ते येईल. असं ते वाचन म्हणजे व्यवस्थित कराल. अशा प्रकारे तुम्ही ते करा, तेव्हा कुठे प्रभुपादांची पूर्ण गीता वाचन होईल एकदा तरी. कारण ते पर्याय प्रश्न म्हणजे याच्यातून बनवलं आहे, पूर्ण एक एक अध्याय वाचून त्याच्यात पूर्ण प्रश्न काढलेले आहेत. ठीक आहे ना. तसं करा, तर आपलं थोडंफार काहीतरी भलं होईल. ओके. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की